नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण बघणार आहोत सन 2025 ते 26 या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 1420 गावामध्ये अंतिम पैसेवारी खालीलप्रमाणे जाहीर झाली आहे. तर आपण बघूया सुरुवातीला बुलढाणा. तर बुलढाण्याची त्यानंतर तालुक्यातील एकूण गावाची संख्या आहे 98. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 98 आणि 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या 00. सरासरी पैसेवारी आहे 48. त्यानंतर आपण बघूया आता लोणारची तालुक्याची एकूण गावाची संख्या आहे 91. त्यानंतर 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 91. 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 00 आणि सरासरी पैसेवारी आहे त्याची 45. त्यानंतर आपण बघूया सिंदखेड राजाचे तालुक्यातील एकूण गावाची संख्या आहे 114. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 114. 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 00 आणि सरासरी आहे त्याची 45. सिंदखेड राजाची आहे 45. त्यानंतर आपण बघूया मलकापूर बोदवडची संख्या आहे तालुक्यातील एकूण गावाची संख्या 73. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 73 आणि 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या 00 आणि सरासरी पैसेवारी त्याची आहे 46. मलकापूर बोदवडची सरासरी आहे 46. आता आपण बघूया मोताळा तालुक्यातील एकूण गावाची संख्या आहे 120. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 120. 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावाची संख्या 00 आणि सरासरी पैसेवारी आहे त्याची 47. आणि संग्रामपूरची तालुक्यातील एकूण गावाची संख्या आहे 105. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावाची संख्या आहे 105. 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 00 आणि सरासरी पैसेवारी संग्रामपूरची आहे 48. आणि आता आपण समोर बघूया खामगावची तालुक्यातील एकूण गावाची संख्या आहे 146. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 146. 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे आणि सरासरी पैसेवारी आहे खामगावची 48. आणि शेगावची तालुक्यातील एकूण गावाची संख्या आहे 73. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 73. 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 00 आणि सरासरी पैसेवारी आहे खामगावची 49. आणि जळगाव जामोदची हे तालुक्यातील एकूण गावाची संख्या 119. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या 119. 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या 00. सरासरी पैसेवारी आहे जळगाव जामोदची 49. आणि आता आपण समोर बघूया मेहकरची आहे तालुक्यातील एकूण गावाची संख्या 161. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 161. 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या 00 आणि सरासरी आहे 46. आता देऊळगाव राजाची पाहू आपण. गावाची संख्या आहे 64. 50पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 64. 50पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावाची संख्या आहे 00 आणि सरासरी पैसेवारी आहे देऊळगाव राजाची 48. आणि अशा प्रकारे आपल्याजवळ यादी पण आली आहे समोर. आपण यादीच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता कोणत्या गावाची किती आहे, तालुक्याचे नाव आहे, यामध्ये सरासरी आहे. त्यानंतर आपण सगळं बघू शकता. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.